शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा भवानी जय भवानी। जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की मी भाषणाची सुरुवात थोडीशी बदलले, कारण ही निवडणूक जी आहे, ही लढाई जी आहे, ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्राचे लुटारू यांच्यामध्ये आहे। तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? महाराष्ट्र प्रेमींच्या बाजूने किती लोक आहेत ना? लोकसभेच्या वेळेला आलो होतो, असं सगळं भरलं होतं, पण दुर्दैवाने पराभव झाला। कसा झाला, का झाला, याचं उत्तर हे कोणी द्यायचं आणि कोणाला द्यायचं? मी प्रामाणिकपणाने काही प्रश्न तुम्हाला विचारतोय की जे सरकार माझ्या नेतृत्वाखाली 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये होतं, त्याचा कारभार तुम्हाला आवडला नव्हता म्हणून लोकसभेत आपला पराभव झाला का? माझं नेतृत्व तुम्हाला मान्य नाहीये का? नसेल तर नाही सांगा, मी खुला कारभार आहे माझा। मला मोदी आणि शहा घरी नाही बसू शकत। ज्या दिवशी तुम्ही मला सांगाल की उद्धव आता बस झालं, घरी बस, त्यावेळेला मी क्षणार्धात घरी बसेन। पण जोपर्यंत तुम्ही मला सांगताय की उद्धवजी तुम्ही लढा, मग कोणी माझ्या वाटेमध्ये येऊ दे, मी तुमच्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर, पण लढून जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही। हे तुम्ही ठरवायचे। अनेक जण मला विचारतात की ही निवडणूक तुमच्या अस्तित्वाची आहे का? म्हटलं माझं अस्तित्व हे माझ्या मायबाप, माता भगिनी आणि जनतेच्या बांधवांच्या हातामध्ये। जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं आणि अनेकदा जाहीर सभेत ते बोलले की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे, असं बाळासाहेब सांगायचे। आणि हीच भावना माझी आहे, कारण आज माझ्या हातामध्ये काही नाहीये, तरी देखील तुम्ही मोठ्या संख्येने आलात, याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय। आणि मी काहीतरी तुम्हाला देऊ इच्छितोय। ती देण्याची ताकद ही जोपर्यंत तुम्ही माझ्या हातात देत नाही तोपर्यंत या सभेला काही अर्थ नाही। आज हे सगळे उमेदवार आपले आहेत महाविकास आघाडीचे, कोणाच्या हातामध्ये मशाल आहे, कोण हात घेऊन उभा आहे, कुठे तुतारी फुंकणारा मावळा आहे। आम्ही का लढतोय तर महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता जी पायदळीत तुडवली जाते तिचं रक्षण करण्यासाठी म्हणून आम्ही लढतो आहोत। आज मोदीजी इकडे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं त्यांचा बाकीचा, म्हणजे मोदीजी काय बोललेत आणि देवेंद्र काय बोलले, त्यांच्या थापा अंबादासजींनी तुम्हाला सांगितल्या। पण विशेष म्हणजे मोदी साहेब जे बोलले की या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं, हे मिंद्याचं कौतुक त्यांनी केलं। शिवसेना प्रमुखांचं स्वप्न त्यांनी साकार केलं। पहिल्या प्रथम मोदीजी तुम्हाला सांगतो की बाळासाहेब बोलू नका, ते हिंदू हृदय सम्राट आहेत, होते आणि राहणार। ते तुमचे वर्गमित्र नव्हते, पण त्यांच्या आठवणीसाठी सांगतो की छत्रपती संभाजीनगर ह्या संपूर्ण जिल्ह्याचं नामकरण हे मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत केलेलं आहे। ज्या वेळेला तुम्ही माझे गद्दार चोरून सुरतला ढोकळा खायला नेले होते, तेव्हा मी मुंबईमध्ये मंत्रालयात बसून या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर हे करून दाखवलं। बरं, हे तर ठीक आहे। जर मोदीजींचं म्हणणं असं असेल की
छत्रपती संभाजीनगर हे नाव त्यांनी केलं, तर मग मला सांगा छत्रपती संभाजीनगर आहे कुठे, कुठे आलं हे? कारण जर का आपण मतदारसंघावरती लक्ष दिलं, लोकसभा मतदारसंघ औरंगाबाद, औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य, मग संभाजीनगर मोदीचे आहे कुठे? या तत्परतेने तुमचा जो नोकर निवडणूक आयोग त्याने माझ्या पक्षाचं नाव चोरून दरोडेखोरांना दिलं, ही तत्परता अजून तुमचा नोकर निवडणूक आयोग माझ्या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करायला का तयार नाहीये? का नामांतर झालेलं नाही अजून? म्हणजे तुम्ही केलेलंच नाही आहात. अजूनही मतपत्रिकेवरती किंवा मतदारसंघाच्या यादीत याचं नाव औरंगाबाद आहे. मग मोदीजी तुम्ही आज नेमकं कुठे येऊन गेलात? औरंगाबाद पूर्वमध्ये आला होतात की संभाजीनगर पूर्वमध्ये आला होतात? पटते तुम्हाला? बाळासाहेबांचं स्वप्न यांनी म्हणजे त्या दाढीवाल्यांनी पूर्ण केलं म्हणतायत. ठीक आहे, क्षणभर मानलं. मग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय नवाज शरीफचा वाढदिवसाचा केक खाणे हे सुद्धा होतं का? जो तुम्ही जाऊन खाऊन आलात न बोलवता, की कधीतरी एकदा मी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाच्या वाढदिवसाचा केक खाऊन येईल हे माझं स्वप्न आहे, असं काय तुम्हाला सांगितलं होतं? मग का गेला होतात पाकिस्तानात? बरं, महाराष्ट्रामधले उद्योग लुटून तुम्ही जे काय गुजरातला नेले आणि नेता आहात, हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं का, जे मिंद्याने पूर्ण केलं? मी मुख्यमंत्री असताना आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना याच संभाजीनगरमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आणत होतो. कुठे गेला तो मेडिकल डिव्हाइस पार्क? कुठे? गुजरात. तुम्हाला कल्पना आहे मेडिकल डिव्हाइस पार्कच्या माध्यमातून किती जणांना रोजगार मिळाला असता? काय अंदाज आहे? मेडिकल डिव्हाइस पार्क आला असता इथे तर त्याला बाकीची जी काही उपकरणं लागतात, जसं बजाज आल्यानंतर अनेक जणांना रोजगार मिळाले, कारण छोट्या छोट्या काही गोष्टी त्याच्यासाठी लागतात, तसंच मेडिकल डिव्हाइस पार्क जो आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आणत होतो, तो जर का इथे आला असता तर माझ्या मराठवाड्यातल्या किमान 1 लाख तरुणांना आणि तरुणींना त्याच्यामध्ये रोजगार मिळाला असता. किमान 1 लाख. तो तुम्ही घेऊन गेलात गुजरातला, आणि हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न म्हणून तुम्ही आम्हाला थापा मारता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो तुम्हाला धड उभारता येत नाही. त्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाणारी अवलाद तुमची, भाजप आणि मिंद्याची. तुम्ही छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करू शकता? एक पुतळा धड तुम्हाला उभारता येत नाही. त्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले. मी काल कोकणमध्ये गेलो होतो आणि तिथे एक मंत्री आहे, केसरकर त्यांचं नाव. म्हणजे माणसं किती निर्लज्ज आणि निर्ढावलेली असतात. पुतळा पडल्यानंतर यांनी काय बोलले होते की वाईटातून काहीतरी चांगलं होईल. अरे गदड्या, महाराजांचा पुतळा पडलाय, त्याच्यातनं चांगलं होईल असं तुला वाटतं? म्हणजे ही एवढी सगळी मेलेल्या मनाची माणसं, ज्यांच्या मनामध्ये महाराजांबद्दल काही आदर नाही, प्रेम नाही, पुतळा उभारताना सुद्धा भ्रष्टाचार करताय. तुमचं छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं प्रेम सुद्धा छोट आहे. मग आमच्याच काळामध्ये आम्ही इथल्या चिकलठाणा विमानतळाचं नामकरण जे केलं होतं, छत्रपती संभाजी महाराज चिकलठाणा विमानतळ, हे अजून का केलं नाही मोदीजी तुम्ही? काल मी गोव्याला गेलो होतो, गोव्याच्या विमानतळाचं नाव मनोहर पर्रीकरांचं केलं, अयोध्येचं तुम्ही केलं, आणखीन कुठे गेली असतील. पण अजून देखील आता 5 वर्ष झाली तो ठराव मंजूर करून झाला, का माझ्या या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करत नाही तुम्ही? सांगा ना आम्हाला.
आलं की काय वाटेल ते बोलायचं. म्हणजे आता काय झाले, 4 दिवसापासून मी माझ्या बॅगा उघड्या करूनच फिरतोय. कारण जिथे जातो तिकडे माझी बॅग तपासतायत. आज पण तपासली. ते तपासणीसाला मी सांगितलं, बघ रे बाबा, फक्त माझ्या बॅगेमध्ये एक साप आहे, त्याला हात नको लावूस, नाहीतर पुन्हा मागच्यावरती यायचं. मग त्यांना मी विचारलं की हे तुम्ही का तपासताय? नाही, आमची ड्युटी आहे. म्हटलं ड्युटी बरोबर, पण ड्युटी म्हणजे काय ड्युटी आहे? नाही, तुमच्या बॅगेत पैसे आहेत की नाही बघायचे. मग म्हटलं तुम्ही मोदींची बॅग तपासता का? म्हटलं काय साहेब सांगायचं तुम्हाला, त्यांच्या बॅगेमध्ये नुसत्या थापा असतात, नुसत्याच थापा. 15 लाख रुपये देणार, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार, 2 कोटी लोकांना रोजगार देणार, अच्छे दिन आएंगे. सगळ्या थापा गेले 10 वर्ष आम्ही ऐकतोय, तरी थकत नाहीये. थापा देऊन देऊन हा माणूस थकत कसा नाही, ही एक दैवी चमत्कार आहे हा. एखादा माणूस थापा मारून मारून कंटाळेल, थकेल, पण हे थकतच नाहीत. आणि मग ते जे काय म्हणतात की भगवान ने मुझे भेजा आहे, असू शकतं बाबा, की खोटं बोलून सुद्धा तुम्ही थकत नाही. ही काहीतरी वेगळी शक्ती आहे, वेगळा चमत्कार आहे. आज यांना आठवलं मिंद्याना आणि सगळ्यांना 3 भाऊ, एक जॅकेट भाऊ, दाढी भाऊ, देवा भाऊ, आणि सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. यांची जी काय वृत्ती आहे, लुटेंगे और बांटेंगे, महाराष्ट्र लुटेंगे आणि दोस्तों को बांटेंगे, ही यांची खरी गोष्ट आहे. पटेंगे या कटेंगे वगैरे नाहीये. महाराष्ट्राला लुटणार आणि आमच्या म्हणजे त्यांच्या दोस्तांना वाटणार, वाटायचा, लुटायचा आणि वाटायचा, हे उघड उघड चाललंय. आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जे काय बोलतो तिरिमेरीनी, आणि आपल्या महाराजांचा महाराष्ट्र आपल्या डोळ्यात देखत हे लुटून गुजरातला नेत आहे, तरी आपण काय चंड बनलो की काय एवढे की आपण गप्पच बसलेलो. गेल्या वेळेला लोकसभेला एक झाली चूक. अरे काहीतरी बरोबरी करायची होती. चंद्रकांत खैरेंसारखा माणूस जो मला आठवते कित्येक वर्षापासून आपली सेवा करतोय, निष्ठेने राहिला, त्या निष्ठेची कदर, त्याचा आदर म्हणून मी त्यांना उमेदवारी दिली होती. जसं इकडे उदयसिंग बसलेले आहेत, विकले नाही गेले ते, त्यांना सुद्धा खोके दिले असते, त्यांना सुद्धा धमक्या दिल्या असत्या किंवा दिल्या, पण निष्ठेला जागले ते. मान कापली तरी 72, पण मी इमान विकणार नाही. पण त्यांचा आदर किंवा त्याची काय किंमत आपण ठेवायची की नाही ठेवायची? कोणी तुम्ही मोठा केलेला माणूस खोके घेतो, तिकडे जातो, दारूची दुकानं काढतो आणि आपण त्याला निवडून देतो. मला नाही पटलंय, खरंच नाही पटलंय. हे संभाजीनगर, हे छत्रपती संभाजीनगर शिवसेना प्रमुखांसुद्धा मला नाही वाटत हे पटलं असतं. पाठीमध्ये वार करणारी अवलाद, या शिवसेनेने यांना राजकीय जन्म दिला, यांना मंत्रिपद दिलं, आणखीन काय करायचं बाकी होतं? सगळं काही केलं तरी सुद्धा उलटे फिरून तुम्ही आईवरती वार करताय आणि त्याला जनता निवडून देते, हे मला पटूच शकत नाही. मग कोणासाठी लढायचं, कोणाच्या भरोशावरती लढायचं? आज सुद्धा मी मैदानात उतरलोय, कोणासाठी उतरलोय? माझ्यासाठी उतरलोय. माझं काय जाते? महाराष्ट्र लुटत्यात, लुटू द्या ना. संभाजीनगरचा मेडिकल डिव्हाइस पार्क, 1 लाख नोकऱ्या देणारा मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला गेला, माझं काय जातंय? मुंबई अदानीच्या घशात घातले, जाऊ दे ना, मला काय त्याचं? कोल्हापूरला गेलो होतो, राधानगरी, तिथल्या आपल्या KP पाटील या उमेदवारांनी सांगितलं की आमच्या इथलं पाणी पण अदानीला विकून टाकलं, जाऊ दे ना, माझं काय जातंय? हे सगळं जाऊ दे ना, माझं काय जातं नाही. एक दिवस आपण सगळेच जाऊ, सगळेच जाऊ, आणि मग हा महाराष्ट्र जो इकडे सगळी आपण ठेवतो ना, छत्रपती शाहू महाराज, फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज आहेतच, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे.
का शहा मोदी अदानीचा आहे, याचं उत्तर देणारी ही निवडणूक आहे आणि हे उत्तर तुम्ही देणार आहात, तुम्ही द्यायचं हे उत्तर. मलाही पटत नाही, तळमळे मी तुमच्यासाठी बोलतोय. माझ्या डोक्यामध्ये काही मुख्यमंत्रीपदाचं खूळ घुसलेलं नाही, ते त्याही वेळेला नव्हतं. आणि तेव्हा जर का माझ्या डोक्यात ते घुसलेलं असतं तर एका क्षणात मी वर्षा सोडून माझ्या घरी मातोश्रीत मी गेलो नसतो. अनेक जण स्वप्न बघतात की वर्षावरती जायचे, मुख्यमंत्री व्हायचे. मला काही वाटलं नाही. मला फक्त एवढंच वाटलं, वाईट वाटलं, जरूर वाटलं की शिवसेना प्रमुखाने मोठी केलेली माणसं, काही ना तर मीच मंत्री केलेलं, नाही तर ते मंत्रीपदाला सुद्धा कधी टेकलेच नसते, त्या खुर्चीत कधी बसले नसते, कधी खासदार झाले नसते, कधी आमदार झाले नसते. अशा लोकांना मी केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांची जी पुण्याई माझ्या पाठीशी उभी आहे त्या जोरावरती आमदार, खासदार आणि मंत्री केलं. त्यांनी वार करावा माझ्यावरती, मला त्याचं वाईट वाटतंय. मुख्यमंत्रीपद हे सोडून द्या. आणि अशी माणसं माझ्यावरती अविश्वास दाखवत आहेत, हेच मला पटलं नाही. अरे शत्रूने अविश्वास दाखवला तर मी समजू शकतो, पण माझ्याच माणसांनी, जी माझ्या बरोबर घरामध्ये येणारी आमच्या कुटुंबियांसारखी माणसं ही माझ्यावरती अविश्वास दाखवणार नको. मला तुमच्या मनात मी नाहीये ना, मी सोडलं, वर्ष सोडून दिलं. आणि मला कोरोना झाला होता तरी देखील मी मातोश्रीवरती गेलो, काही फरक पडला नाही मला. उलट वर्षापेक्षा मला मातोश्रीमध्ये छान शांत झोप लागते, कारण माझं आहे ते माझ्या हक्काचं आहे. या मातोश्रीने यांना सगळं काही दिलं, त्या मातोश्रीमध्ये मी परत गेलो. मी माझ्यासाठी लढत नाही, मी तुमच्यासाठी लढतोय. अनेक गोष्टी मी या वचननामा घेऊनच फिरतोय आणि त्याच्यावरती मी लिहिलंय. हे जे लिहिलंय हे असंच ठेवू का बदलू, हे तुम्ही सांगायचं. मी या कव्हरवरती लिहिलंय कुटुंब प्रमुखाचं वचननामा, हे तुम्हाला मान्य आहे की नाही? कारण कोरोनाच्या काळामध्ये जे तुम्ही सहकार्य केलं म्हणून आणि म्हणून महाराष्ट्र वाचला. त्या सगळ्या काळामध्ये देशभरामध्ये आपला महाराष्ट्र कोरोना काळात जनतेची काळजी घेणारा नंबर 1 होता. मुख्यमंत्री म्हणून माझं नाव जरूर यायचं, जगात कौतुक झालं. पण हे कौतुक माझं नव्हतं, हे कौतुक तुमचं होतं. आणि जगाने कौतुक केलं आणि जर माझ्या घरच्यांनी नाही केलं तर मला जगाचं कौतुक हे कवडी मोल आहे, मला घरच्यांचं कौतुक हे सोन्यापेक्षा जास्त भारी आहे माझं. आणि या वचननाम्यामध्ये मी जी काही वचनं दिलेत, पहिलं म्हणजे महाराष्ट्र हा माझा, आपला महाराष्ट्र हा स्वावलंबी महाराष्ट्र आणि सर्वोत्तम महाराष्ट्र करायचा आहे. मी जिथे जिथे जातोय तिथे तिथे शेतकरी त्रासलेत. सोयाबीनचा शेतकरी त्रासला आहे, कापूस पिकवणारा त्रासलेला आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, गद्दाराला भाव आहे 50 खोके, पण सोयाबीनला भाव नाही. मी मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आज सांगतोय की अजिबात तुम्ही निराश होऊ नका, घाई गडबड करू नका. पडलेल्या भावामध्ये सोयाबीन विकू नका. आपलं सरकार येतंय, आपलं सरकार आणा. मी तुम्हाला हमी भाव देतो. जो त्यावेळेला 6,000 दिला होता त्याही पेक्षा जास्त देण्याचं वचन मी तुम्हाला देतोय. पण तसं तरी काहीतरी सोयाबीन विकून टाकायचं. 3,000 विकतोय, 2,000 विकतोय. आपलं सरकार आल्यानंतर सगळे व्यापारी तुमच्याकडनं 3,000 घेतलेलं सोयाबीन हे सरकारला 6-7,000 विकतील. त्याच्यामुळे जरा थांबा, काही गडबड करू नका. पहिले सरकार आणा, मी घेतो हमी तुमची. आणायलाच लागेल तुम्हाला. आणि हे मी करून दाखवले. 2 लाखापर्यंत पीक कर्ज मुक्त मी केलं होतं की नव्हतं? आणि या गद्दारांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर 5व्या वर्षी माझ्या मनामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं नक्कीच होतं. मी करून दाखवलं असतं. ठीक आहे, पुन्हा आपलं सरकार येतंय. हे सरकार आल्यानंतर पुन्हा माझ्या शेतकऱ्याला मी कर्जमुक्त करून दाखवेन. आणि जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा काही काही गोष्टी घडत असतात, त्या नुसत्या बघून किंवा ऐकून सोडून द्यायच्या नसतात.
मी 1-2 महिन्यापूर्वी आलो होतो. मला वाटतं आपल्या कोणाच्या प्रवेशाला अंबादास